आता पाणीवाले भाव आहेत ते पाणी घेऊन आलेले होते, टाकी वगैरे भरलेले आहे, झाकण वगैरे ठेवते आणि खाली जाते। तर चला आता खाली जायचं आहे। तर बघा इथं बघा पाणी भरलेलं आहे टाकीमध्ये, तर एवढं पाणी भेटतं बघा 500 रुपयाचं। हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी मनीषा। सकाळच्या 5:30 वाजलेले आहेत। आता मी उठलेले आहे, आंघोळ वगैरे केली, त्यानंतर आता किचनमध्ये येऊन शेगडीला नमस्कार केला। सिलेंडर खालनं बंद होता तो चालू केला आणि शेगडी चालू करून दूध तापायला ठेवलेलं आहे। तर एका साईडला मी आता चहा पण ठेवून घेते, कारण ओमकारला पण आता कॉलेजला जायचं आहे सकाळी, त्यामुळे टिफिन वगैरे त्याचा बनवला पाहिजे, म्हणून म्हटलं चला आता स्वयंपाकाला चालू करू। काल ना पाणी आलं नव्हतं, मग आज बघू आलं तर ठीक आहे, नाही तर विकत घ्यायला पाहिजे। काल तर माझं काम ना सगळं तसंच रखडलेलं होतं, त्यामुळे काल काय तुम्हाला व्हिडिओ आलाच नाही माझा। आणि माझा थोडासा आवाज आहे ना तर थोडासा तुम्हाला चेंज वाटत असेल, कारण सर्दी झालेली आहे आणि नाकातून नुसतंच पाणी गळतंय आणि घसा एकदम बसलेला आहे, त्यामुळे आवाज माझा आहे ना तो वेगळाच येतोय। तर म्हटलं चला आज तरी ताईंना माझ्या व्हिडिओ पाठवू, नाही तर मग वाट बघित बसतात आणि म्हणतात ताई तुम्ही व्हिडिओ का नाही पाठवत। तर पाणी नव्हतं म्हणून मी काल काय व्हिडिओ पाठवलाच नाही, कारण काम कसं व्यवस्थित होतच नाही पाणी नसल्यानंतर, त्यामुळे म्हटलं चला आज पाठवू, पाणी असू किंवा नसू पण हा व्हिडिओ ताईंच्यापर्यंत गेलाच पाहिजे। तर मी आज ना चवळीची उसळ करते, तर साधी आणि सिंपलच मी चवळीची उसळ करते, त्यामुळे छान लागते। पेवरी वगैरे काय टाकत नाही, पेवरी टाकली की चवळीची उसळ एवढी छान लागत नाही, पण अशी साधी आणि सिंपल उसळ केली ना तर मुलं सुद्धा आवडीनं खातात आणि मुलांना चवळीची उसळ खूप आवडते, त्यामुळे केलेली आहे। तर कुकरमध्येच केली आज चवळीची उसळ, कारण कढईमध्ये केली की चवळी शिजायला उशीर लागतो आणि कुकरमध्ये केल्यानंतर लगेच ना झटपट आपली भाजी तयार होते आणि उसळ मस्त छान अशी तयार होते, त्यामुळे म्हटलं चला आता कुकरलाच लावायची, म्हणून कुकरला चवळी ना छान अशी परतवून घेतली। त्यामध्ये लाल तिखट टाकलं आणि बेसिक जे मसाले असतात ना, धना पावडर, मिक्स मसाला, गरम मसाला, हे सगळे मसाले टाकून गल्लासभर पाणी ओतलं, जास्त ओतायचं नाही, नाहीतर मग जास्त शिजली जाते, त्यामुळे थोडंसं पाणी ओतून 2 शिट्या करून घेतल्या की आपली भाजी तयार झाली। तर मी चहा सुद्धा घेतला, त्यानंतर चपात्या सुद्धा केल्या। तर चहा घेतल्याशिवाय ना सकाळी मला म्हणजे फ्रेश वाटत नाही, त्यामुळे चहा घ्यावा लागतो अगोदर। आणि आता चपात्या पण आवरलेल्या आहेत, आता देवपूजा राहिलेली आहे, पण म्हटलं आता चपाती झाल्याच्या नंतर देवपूजा करून घ्यायची, कारण ओंकारचा टिफिन सुद्धा भरायचा आहे। आता भांडी वगैरे काही घासीत बसणार नाही, फक्त शेगडी आहे ना ते पुसून घेणार आहे आणि वरनं चेक करून येते पाणी किती राहिलेलं आहे। परवा आलेलं पाणी तेव्हापासून काही आलेलंच नाही, त्यामुळे चेक करून येते किती राहिलेलं आहे। हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी मनीषा, स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर स्वयंपाक सगळा आवरलेला आहे, पण पाणी नाही, त्यामुळे काही भांडी वगैरे घासणार नाही। पाणी मागवलेलं आहे, पाणी थोड्याच वेळामध्ये येणार आहे, 1-1.5 तासामध्ये तो बोललेला आहे की पाणी देतो, म्हणून कामाला सुरुवात करणार आहे। आता काम तसंच ठेवणार आहे आणि दुसरं काम काय असेल ते कपड्यांच्या घड्या वगैरे घालायचे आहेत ना, त्या घालून घेते आणि त्यानंतर मग किचनवरचं काम आवरून घेते। किचनवरचा सगळा स्वयंपाक आवरून घेतला, शेगडी वगैरे पुसून घेतली, म्हटलं पाणी वरती टेरेसवरती आहे का नाही बघून यावं टाकीमध्ये। तर टेरेसवरती पाणी बघायला गेलं तर पाणीच नव्हतं टाकीमध्ये, तर आता खाली आली आणि पाणीवाल्याला फोन केलेला आहे। भांडी वगैरे काही घासली नाहीत, म्हटलं पाणी नाही भांडी कुठून घासायची, म्हणून तशीच ठेवलेली आहेत। तर म्हटलं गावावरून आलो ना त्यावेळेला साड्या वगैरे धुतलेल्या ना तशाच होत्या, इस्त्री वगैरे काही केल्या नव्हत्या, म्हणून म्हटलं चला आता टाईम आहे तर इकडं तिकडं मोबाईलवर टाईम घालवण्यापेक्षा आपण इस्त्रीचे कपडे करून घेऊ, म्हणून साड्या वगैरे करून घेतल्या आणि ड्रेस पण म्हटलं मिस्टरांचे आहेत ना 2-3 ते करून घेऊ। तर ही काही कपडे मी करणार नव्हती, पण म्हटलं चला आता टाईम आहे तर करून घेऊ। 2-3च ड्रेस होते, 2 दिवसाला 3 दिवसाला मी इस्त्री करत असते, मला इस्त्रीचा खूप कंटाळा येतो, म्हणून मी रोज काही करत नाही किंवा अशी 2-3 दिवसानं करत नाही, 2-4 दिवस झालं की करते। तर आता परवाच केलेली होती, पण टाइम होतं म्हणून म्हटलं चला आता करून घेऊ। इस्त्री करायला बसल्या मी 2 तास झालं, साड्या झाल्या, कपडे झाली, तरी काय अजून पाणीवाला आलेलं नाही। तर त्या भाऊंना विचारते अनेकदा फोन करून, 1-1.5 तासामध्ये बोलले होते की येतो म्हणून पाणी घेऊन, पण ते काय अजून आलेच नाहीत। तर विचारते फोन करून किती वाजतील, नाही तर मग कामाला खूप उशीर होतो ना, सकाळचंच काम होणार असतं ते संध्याकाळ होईल मला, कारण आता 12-12:30 वाजून तर गेले। पाणीवाल्या भाऊंना फोन केला तर पाणीवाले भाऊ ते बोलले की आलोय 5 मिनिटांमध्ये पोहोचतोय, पाणी घेऊन आलेलं आहे। तर हे बघा पाणी घेऊन आलेले आहे, त्या टेम्पोमध्ये ना पाणी आहे। तर मी टेरेसवर आलेले आहे, कारण टेरेसवरून रस्सी आहे ती खाली टाकावी लागते आणि त्या रस्सीला ना पाईप बांधतात घट्ट असा, आणि मग तो पाईप आहे तो रस्सी सोबत वरती ओढायचा आणि मग टाकीमध्ये सोडायचा। पाणी घेऊन आलेले होते, टाकी वगैरे भरलेले आहे, झाकण वगैरे ठेवते आणि खाली जाते। तर चला आता खाली जायचं आहे। तर बघा
इथं बघा पाणी भरलेलं आहे टाकीमध्ये. तर एवढं पाणी भेटतं बघा 500 रुपयाचं. तर ह्याला झाकण लाव. हे आहे ते झाकण लावते. तर ही टाकी आहे ती मोकळीच आहे, ही काय भरलेली नाही. बारकी पण मोठी आहे ती भरायला थोडीशी रितीच आहे, भरलेली नाही पूर्ण. तर चला आता मी खाली जाते. तर आता फायनली पाणी आलेलं आहे. तर आता कपडे वगैरे धुवायचे आहेत, लादी वगैरे पुसायचे. लादी काही सकाळी पुसली नाही कारण पाणी नाही, त्यामुळे म्हटलं आंघोळा वगैरे होऊन दे आणि त्यानंतर मग राहिलं पाणी तर पुसाईल. पण वरती जाऊन बघितलं तर पाणी खूपच कमी होतं. तर म्हटलं आता पाणी घेऊन ते भाऊ येतील. तर आलेले आहेत आता भाऊ ते पाणी घेऊन. 1:30 वाजलेले आहेत. तर आता इथून पुढे मी कपडे धुणार, लादी पुसणार आणि त्यानंतर आणि विघ्नेशला आणायला जायचं आहे, ते टाइम होईल. म्हणजे दिवस माझा हे पाण्यातच गेला सगळा. पूर्ण टेन्शन मध्ये या पाण्यामध्ये आज दिवस गेलेला आहे माझा. तर पाणी नाही आलं ना खूप टेन्शन होतं. पाणी नसलं की सगळं काम रखडलं जातं आणि पाणी असलं की कसं पटपट काम होऊन जातं. मी सकाळी लवकर उठल्या तरी सुद्धा माझं लादी कपडे झालेले नाहीत, तसंच आहे. दुसरं काम सगळं झालेलं आहे. इस्त्री वगैरे करायची होती ती करून घेतली. म्हटलं हा वेळ आहे तो इकडं म्हणजे इकडं तिकडे घालवण्यापेक्षा मोबाईल घेऊन बस 2-3 ड्रेस ती केली इस्त्री. आणि आता तोवर पाणीवाले भाव आलेले होते, टाकी भरलेले आहे पाण्याची. आता कपडे वगैरे धुवून घेते. बघते उद्या पण येते का नाही. थोडं थोडं पाणी पुरवलं पाहिजे, नाही तर मग उद्या नाही आलं की खूप प्रॉब्लेम होईल. आता मी भांडी घासून घेते. सर्वात पहिल्यांदा म्हटलं भांडी घासून घ्यावी कारण कडक झालेली होती. मला दुपार झाली भांडी घासायला, पाणी नव्हतं त्यामुळे काय मी करू शकलीच नाही काम. म्हटलं इस्त्री आहे ती तरी करून घ्यावी, तेवढी तरी झाली म्हणून बरं झालं. नाहीतर मग बसली असती मी तर माझा असाच वेळ गेला असता. भांडी वगैरे घासली, त्यानंतर लादी पण राहिलेली होती ना ती सुद्धा आता म्हटलं थोडं थोडं पाणी वापरावं आणि थोडं टपामध्ये पाणी घेऊन लादी पुसून घ्यावी. त्यासाठी लादी सुद्धा पुसून घेतली. लादी पुसलेलं जे हे आहे ना पाणी, त्याच पाण्याने बाहेरचा ओटा आहे ना तो पुसून घेणार आहे मी. तर लादी पण खूप खराब झालेली होती. सकाळपासून ना नाचानाच होत होती कारण टेरिसवरती जाणं येणं सारखं पाणी वगैरे बघणं, त्यामुळे खूप खराब झालेली होती. तर मी छान अशी लादी पुसून घेतली कपड्याने. हुमरा वगैरे मस्त छान असा पुसून घेतला. सकाळी काही धुवून घेतलाच नव्हता कारण पाणीच नव्हतं, त्यामुळे काही धुतलाच नव्हता. तर ओटा वगैरे पुसून घेतल्यानंतर आता कपडे पण राहिलेली होती ना ती पण म्हटलं धुवून घ्यावी. तर कपडे पण आता धुवून घेते. संध्याकाळ होई आलेली आहे, 5:30 पावणे 6 वाजले असतील तरी माझी काही कपडे झालेली नाहीत. तर आता कपडे वगैरे स्वच्छ असे धुवून घेते. कपडे ना काल पण पाणी आलं नव्हतं त्यामुळे कपडे खूप सारे साठलेले आहेत. आताच माझं काम आवरलेलं आहे. कपडे वगैरे धुतली, सुकाय टाकून आली टेरिसवरती. आणि ओमकार आताच कॉलेजवरून आला. त्याला म्हटलं विघ्नेशला घेऊन ये जा कारण घड्याळामध्ये बघा 6 वाजलेले आहेत. कारण विघ्नेशची शाळा पण सुटली असेल त्यामुळे म्हणतात जा बाबा तू आजच्या दिवस, मग मी उद्यापासून जाते. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण लागायचं आहे. तर कालची कपडे होती, आजची कपडे होती. काल थोडीफार धुतलेली होती कारण परवा ना पाणी आलं, त्याच्यानंतर पाणी चाललं आहे, त्यामुळे 2 दिवसाची कपडे होती जास्त अशी, ती धुवून टाकली. आणि दुपारपासून मी 2 वाजल्यापासून काम करते, म्हणजे झाडू, लादी आणि कपडे. झाडू तर सकाळी मारलेला होता पण लादी पुसायची होती त्यामुळे डबल आणि झाडू मारला आणि मग लादी पुसली. दिवस माझा कामात गेलेला आहे. आणि पाण्यामुळे एवढं टेन्शन येतं ना, खूपच टेन्शन येतं आणि चिडचिडपणा खूप वाढतो. तर चला आता फायनली सगळं काम झालेलं आहे. तर ही कोथिंबीर बघा सकाळी आणलेली आहे, इथं आणून पडलेली आहे. तर 15 रुपयाला एक जुडी होती म्हणून आणल्या 2. म्हणलं कोथिंबीर वडी करायला भेटली तर करायची, त्यासाठी आणलेले. आता साफ करून ठेवते आणि भाजीचं वगैरे साफ करते. संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण सुरुवात करायला पाहिजे आता. तर चला किचनमध्ये मॅगी ठेवलेली होती त्यानं, तर तो म्हटला तू कपडे सुकत घालून आलेस की चालू कर, कारण हे बघा पाणी उकळायला ठेवलंय नुसतं आणि गेलाय तो म्हटला मागं आलीस कपडे सुकत घालून की मॅगी तेवढी करून ठेव, भूक लागलेली आहे ओमकार बोलला. तर तिची मॅगी करते आणि कोथिंबीर साफ करून घेते आणि भाजी पण वाटाणा आणलेले सकाळी, तो साफ करायचा आताच्या भाजीला. तर चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपल्याला लवकरात लवकर यूट्यूब फॅमिली 5000ची करायची आहे. तर व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर छान छान व्हिडिओ रोजचेच असे माझे तुम्हाला येत जातील. तर चला व्हिडिओ इथंच संपवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.